नमस्कार। आज 20 तारीखला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्याच्या विकासात्मक चर्चेत अनेक आरोप प्रत्यारोप झाले। सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून या दोडामार्ग तालुक्याला कोट्यवधी रुपयाचा निधी आज या ठिकाणी मिळालेला आहे। अनेक वाडीजोड रस्ते असतील, गावजोड रस्ते असतील, जी प्राधान्याने जी पावसाळ्यामध्ये जी गावं त्यांचा संपर्क तुटत होता अशी जी पुलं होती त्या पुलांचं सुद्धा बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे। त्याबरोबरच आज दोडामार्ग तालुक्यात जो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता जो आरोग्याचा, त्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत आज दोडामार्ग तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये झालेलं आहे आणि त्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारतीचं बांधकाम सुरू आहे। कुठलंही काम हे जलद गतीने व्हावं अशी सर्वांची इच्छा असते, परंतु जोपर्यंत त्या इमारतीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आरोग्य सेवा सुरू होणार नाही, हा महत्त्वाचा विषय आहे। त्याच पद्धतीने जलद गतीने काम या इमारतीचं सुरू आहे। आरोग्याचा प्रश्न सुद्धा येत्या 6 महिन्यामध्ये सुटणार आहे। त्याचबरोबर आज जो रोजगाराचा प्रश्न आहे त्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत सन्मान्य नारायण राणे साहेबांनी आढाळी MIDC मंजूर केलेली होती आणि त्या आढाळी MIDC मध्ये अनेक उद्योजक या ठिकाणी येऊन गेले, परंतु त्या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे त्या ठिकाणी उद्योजक येण्याला मागे पुढे करत होते। परंतु आज रोजी त्या पायाभूत सुविधांची पूर्णपणे या ठिकाणी रस्ते असतील, लाईट असेल, त्या ठिकाणी असणारं पाणी हे आज या ठिकाणी पूर्णपणे ह्या सगळ्या पायाभूत सुविधांची सुद्धा पूर्तता आज होत आहे। ही होत असताना या ठिकाणी जो परिसर आहे तो ग्रीन झोन म्हणजे जी प्रदूषणकारी जे प्रकल्प आहेत ते त्या ठिकाणी कुठलाही प्रदूषणकारी प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकत नाही, उद्योग येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्या ठिकाणी येणारे उद्योग हे त्याच पद्धतीचे असले पाहिजेत। यासाठी जवळजवळ 47 उद्योजकांनी या ठिकाणी आपली नोंदणी केली आहे। उद्योजक केव्हा येऊ शकतात? उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे ते फक्त उद्योजकच आहे, कोणी वैयक्तिक कोणी प्लॉट त्या ठिकाणी घेतलेला नाही। हे उद्योजक येण्यासाठी आज इच्छुक आहे। येत्या 6 महिन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आज जे विरोधक सांगतायत की आपण 6 महिन्यामध्ये आरोग्याचा प्रश्न सोडू, त्याचबरोबर आज रोजगाराचा प्रश्न सोडू, हे ह्याच बेसवर सांगतायत की त्यांना माहित आहे येत्या 6 महिन्यामध्ये उद्योग सुरूच होणार आहेत। त्याच्यामुळे ते ठोस आपल्याला जे आश्वासित करतायत मतदारांना किंवा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत की आपण 6 महिन्यामध्ये उद्योजक सुरू करू। जर ह्या पायाभूत सुविधा जर झाल्या नसत्या तर हे यांनी कुठल्या बेसवर हे उद्योग सुरू केले असते? निश्चित स्वरूपामध्ये दीपक भाईंनी किंवा नारायण राणे साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेलं काम हे वाखडण्याजोगं आहे। त्याचबरोबर त्यांना मिळालेली नारायण राणे साहेबांची जी साथ आहे, रवींद्र चव्हाण यांची जी साथ आहे, यांनी केलेल्या मदतीमुळे आज दीपक भाईंच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी दोडामार्ग तालुक्यामध्ये आलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येत्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये अनेक उद्योग त्याचबरोबर आरोग्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आज आपल्याला तिलारी परिसर जो आहे त्या परिसरामध्ये अम्युजमेंट पार्क सारखा प्रकल्प होतोय। या सगळ्या गोष्टीवर ह्या विरोधकांचा डोळा आहे, त्यासाठी त्यांना आमदारकी पाहिजे असं मला वाटतं। त्याचबरोबर बॅकवॉटरमध्ये तिलारीच्या धरण परिसराच्या आतमध्ये जी 1200 एकर जागा आहे त्या 1200 एकर जागेमध्ये अनेक औषधी कारखाने त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामध्ये रिंग रोडचं काम आज प्रगतीपथावर आहे, ते पण काम सुरू होते आणि अशा प्रकारे आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये अनेक युवकांना आपल्याला हजारो युवकांना या ठिकाणी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सगळ्याचाच हे सगळंच त्यांच्या डोळ्यापुढे असल्यामुळे या लोकांना जे आज जे फिरतायत गावोगावी आणि आपला जो भाऊ करतायत या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टी जो डोळ्यासमोर ठेवून त्यांना आमदारकी होईल, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी नको आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये या लोकांनी अनेकदा या ठिकाणी निवडणुकी लढल्या, परंतु ज्या लोकांनी त्यांना मदत केली, ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं, या लोकांसाठी त्यांनी काय केलं हे या निमित्ताने त्यांनी जाहीर करावं।